स्वामी समर्थ. आज आपण श्री गुरुचरित्र पारायणास का बसावे याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. आता 2 दिवसांनी मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी व्रत आणि दत्त जयंती ही साजरी केली जाते आणि दत्त जयंतीच्या वेळेस आपण गुरुचरित्र पारायण करत असतो. आणि गुरुचरित्र पारायण केल्यामुळे आपल्या घरामधील ज्या काही अडचणी असतील, संकटे असतील, चिंता असतील, त्या सर्व कमी होऊ लागतात. त्यामुळे सर्वांनी गुरुचरित्र पारायणाला बसायचे आहे. त्यामुळे आज आपण श्री गुरुचरित्र पारायणास का बसावे याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. अडचणी, संकटे, चिंता ही सर्व जणांनाच असते. मग काय माझे नशीब खराब आहे असेच बोलत राहायचे काय? तर तसे काही करायचं नाही. एक साधे उदाहरण घ्या. तुम्हाला खोकला, सर्दी किंवा काही आजार झाला की तुम्ही काय करता? डॉक्टरांकडे जाता. का जाता? तर बरे वाटावे म्हणून. मग ही संकटे, अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी उपाय तरी केला पाहिजे की नाही? ह्या आजच्या जगात उपाय तर खूप ज्योतिषी हे करा, ते करा, इकडे जावा, तिकडे जावा असे सांगतील, पण तरी मन शांत स्थिर होत नाही. गुरुचरित्र हे एक असे अमृत आहे की तुम्ही किती पापे केली, तुम्ही किती जरी दुसऱ्याबरोबर वाईट वागला असाल तरी चिंता करू नका. फक्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा. ते वाचण्याच्या आधी दत्तगुरूबरोबर बोला की स्वामी, आजपर्यंत स्वार्थ, मोह ह्यांच्यात अडकून खूप पापे केली, पण आतापासून तुम्हीच या देहाला सांभाळा. तुम्हीच ह्या देहाचे मालक आहात आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा. आणि बघा, तुमची अडचणी, संकटे, चिंता कुठे गेली तुम्हाला समजणारच नाहीत. नंतर जसजसे वाचन वाढत जाईल तसतसे स्वतः दत्तगुरूच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन सांगतील, गाणगापूरला या, अक्कलकोटला जा. एकदा गुरु पकडला ना की सर्व ज्ञान होते आणि ते कायमस्वरूपी राहते. आता गुरुचरित्र वाचायचे कसे? तर प्राकृत मराठी गुरुचरित्र मन लावून वाचले तरी प्रत्येक अध्यायात काय सांगितले आहे ते सहजच समजेल. सप्ताह करायचे एक वेगळेच फळ आहे, पण आपल्याला हळूहळू सर्व समजून घेऊन पुण्याच्या मार्गाला जायचे आहे. गुरुचरित्र वाचताना स्वामी महाराजांना तुमची जी इच्छा असेल ती बिनधास्त मनातल्या मनात सांगा आणि वाचायला सुरुवात करा. तुम्ही वाचायला घेतलेला अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणाबरोबर बोलू नये, फोनकडे लक्ष देऊ नये, फोन स्वतःजवळ ठेवूच नये. तसेच इतर साधे नियम गुरुचरित्र पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिले आहेत. त्या नियमांचा जास्त बाऊ न करता पवित्र अंतकरणाने गुरुचरित्र वाचून सर्वांनी आपल्या यशस्वी आणि आनंदी आणि सर्व संपन्न अशा नव्या आयुष्याची सुरुवात करावी. आता विसरा जे झाले आणि विचार करा, स्वामीपर्यंत मी कसा पोहोचेन. याचा अर्थ स्वामी तुम्हाला मदत करणार. शेवटी आई आहे ती श्री स्वामी समर्थ. म्हणून सर्वांनी गुरुचरित्र पारायणाला दत्त जयंतीच्या वेळेस बसायचे आहे. श्री स्वामी समर्थ.